लवकर जो काही निर्णय आहे त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची आहे. ॲट द एंड स्कोर कार्डमध्ये चेंजेस इनिंग नंतर आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. सामना त्वरित सुरुवात करायची. जी काही पेनल्टी असेल, जी काही गोष्टी असतील ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. प्लीज 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 सामन्याला सुरुवात करा. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्कवरती आलेले आहेत गोलंदाज राज. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय अनिल यांना. नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय सागर यांना. चालू सामना जर का सांगायचं म्हणलं तर विठ्ठलवाडी मुठ्ठलवाडी विरुद्ध धामणी. मुठ्ठलवाडी विरुद्ध धामणी हा सामना. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडूला मात्र फ्लिक केले ऑन साईडला. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू मात्र विसावतोय. जिथे मात्र आपण पाहतोय की अवघी सिंगल धाव प्राप्त होते आणि सिंगलने मात्र आपण पाहतोय धावसंख्येचं खातं उघडलं गेलं. एक चांगली बॅटल असेल. एकीकडे जर सांगायचं म्हणलं तर सध्याच्या घडीला पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेंचा बाहुबली अर्थात अनिल स्ट्राईकवरती आहे. आणि नॉन स्ट्रायकरवरती सांगायचं म्हटलं तर सागर नावाचा एक शांत संयमी आणि तेवढा चप्पळ खेळाडू आहे. परंतु गोलंदाजीचा जर का विचार केला तर गोलंदाज राज ज्याला ओळखलं जातं आपल्या चतुराईसाठी, ती चतुराई राज दाखवणार का? मोठा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नीटचा चेंडू संपर्कामध्ये येत नाही. ऑन साईडला वेगाने सरसावतोय. पंचांचा इशारा इथे मात्र येतोय. यस इट्स 4 धावा. मोठा फटका पाहायला मिळालाय. शफल झाले पावलांचा वापर. क्रॉस पॅटर्न स्ट्रोक आणि सरळ मात्र चेंडूला खेचून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. जिथे मात्र 4 धावांची मोहर ही स्कोर कार्डवरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. बघा सुरुवात झाली. येतो आगाज आहे. अंजामाना बाकी आहे. या खेळाडूची हीच तर वैशिष्ट्य आहे मित्रांनो. याला संयम रोखता येत नाही आणि हा संयम ठेवत देखील नाहीये. याला फक्त माहिती आहे मला तुटून पडायचंय आणि हा तुटून पडतो कशा प्रकारे तर तो म्हणजे अशा प्रकारे. ही झाली आहे सुरुवात. हा आहे बाहुबली. मैदानावरती दर्शवतोय एक चौकार. हो मी आलोय या वर्षीचा हंगाम गाजवायला आणि सुरुवात मात्र झाली आहे त्याच्या चौकाराच्या माध्यमातून. हो, 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 हो. क्या बात है! मी आधीच सांगितलं होतं राज चतुर गोलंदाज आहे. चतुरता त्याच्याकडे ठासून भरली आहे. व्हेरिएशनसाठी हाच तर गोलंदाज ओळखला जातो आणि ते व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय. आपल्या भातामधलं अजून एक शस्त्र धीम्या गतीचा चेंडू हा त्यांनी हाताळला आणि फलंदाज अनिल मात्र बीट झाला. क्लिक करायचं होतं ऑन साईडला. लेग स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही या जमिनीला समांतर होताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईटने मात्र अवंतराच्या माध्यमातून एक धाव ऍड होते. सिंगलने धाव फलक वधारते. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 6च्या घरामध्ये. चांगलं क्रिकेट एक नेत्रदीपक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू येतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय. शॉर्ट मिड विकेटमध्ये जोपर्यंत चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत ओके एक धाव. सिंगलने धाव फलक वधारते. आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेले आहेत 5 आणि शेवटचा बॉल अद्याप देखील बाकी आहे. 5 बॉल झालेत. स्कोरवरती आपण पाहतोय 7 धावा अंकित केल्या गेल्यात. 5 बॉल झालेत. 5 बॉल झालेत. 7 धावा स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. आजच्या दिवसातली अजून एक नेत्रदीपक लढत आणि सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हणलं तर सर्व विजयी संघ आता मात्र लंच ब्रेकसाठी गेलेत आणि थोड्याच वेळामध्ये 4 वाजता जेव्हा सायंकाळचं सत्र चालू होईल त्यावेळेला मात्र सेमीफायनलच्या लढती क्वार्टर फायनलच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. षटकाचा होतो खेळ समाप्त मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावसंख्या ही अंकित केली गेली 8 धावसंख्येवरती. खूप कमी वेळेला असं चित्र पाहायला मिळतं की अनिल मैदानाच्या आत आहे आणि एका ओव्हरमध्ये 8 धावा या नोंदवल्या गेल्यात आणि अशा मातब्बर फलंदाजांच्या विरुद्ध राजनी ज्या प्रकारे वाखण्याजोगी गोलंदाजी केली ना यासाठी त्याच्या खांद्यांवरती कौतुकाची थाप देणं हे गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक अशा हवी फलंदाजाच्या विरुद्ध टाकणं तेवढं सोपं नाहीये. ही खरी तारेवरची कसरत होती आणि खरी तारेवरच्या कसरतीमध्ये राजने मात्र आपल्या 100% आपल्या टीमसाठी एक चांगली सुरुवात एक चांगला स्टार्ट. गुड स्टार्ट इज हाफ डन. चांगलं सुरुवात जी हवी होती ती मात्र राजकडून अपेक्षेप्रमाणे झाली आहे. जरूर आपण पाहतोय 8 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर सारे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या तमाम क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात.
दुसरं षटक, राऊंड द विकेट. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, दिमाखदार चेंडू. बघा पंच सांगतायत की हा चेंडू मात्र तुमच्या दोन्ही पायांच्या मधून गेलाय. अनिलला चेंडू देखील समजला नाहीये. नवीन गोलंदाज हर्षल. अकुटप्प्याची लाईन होती. पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अनिल याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय की सातत्याने भडीमार केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. व्हेरिएशनचा वापर केला जातोय. उलट्या हाताने बॅक हँड डिलिव्हरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. फसवी गोलंदाजी चालली आहे. सर्वांना कदाचित माहिती पडलंय की अनिल याच्या विरोधामध्ये तुम्ही जेवढ्या वेगाने गोलंदाजी कराल ना, तेवढ्याच वेगाने तो चेंडूला बाहेर पाठवतो. आणि अशा निर्णायक क्षणावरती काय परिणाम करायचे असेल तर ते म्हणजे फसवे चेंडू. गोलंदाजीमध्ये असलेलं व्हेरिएशन, गोलंदाजीमध्ये असलेली ही बदलता, ही मात्र सातत्याने फलंदाज अनिलला शांत ठेवते. अजून एक चांगला चेंडू, बॅक टू बॅक हा 4था चेंडू निर्धाव टाकला गेलाय मित्रांनो गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. या हंगामातला अजय होता पहिला गोलंदाज छत्रपती 11 संघ कोळेकरवाडीचा, जेने मात्र आपल्या नावावरती पहिलं मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम नोंदवलाय. आणि त्या विक्रमाला पुन्हा एकदा आव्हान देणारी गोलंदाजी हर्षल इथे मात्र दर्शवतोय. 4 चेंडू निर्धाव, राऊंड द विकेट. पुढचा चेंडू हर्षल यांचा. आखूड टप्प्याची लाईन, स्लोवर वन बाउन्सर म्हणतात याला मित्रांनो. आणि खूप कमी गोलंदाज असतात जे याच्यामध्ये परिपक्व असतात. बाउन्सर यस नो डाऊट हा होता. पंचांनी इशारा दिलाय, वॉर्न केलंय, इट्स अ 1 बाउन्स. परंतु स्लोवर वन बाउन्सर टाकणं ही देखील एक कला आहे मित्रांनो. सध्याच्या घडीला याला चांगली वाव आहे. तुमच्याकडे हे जर शस्त्र आहे, हे जर अस्त्र आहे, तर मात्र मी एवढंच सांगेन की यस तुमचं वेलकम आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून लावलंय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित करतोय मिस्टेक आणि इथे मिळतील 4 धावा. शेवटच्या चेंडूवरती अनिलने सुटकेचा निश्वास कदाचित सोडला असं म्हणावं लागेल. 5 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. षटकाचा झालाय खेळ समाप्त. स्कोर मात्र जातोय 12च्या घरामध्ये. 12 धावा, बिनबाद 12. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 2 षटकांच्या समाप्तीच्या स्कोर कार्डवरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा राज यांनी खर्च केल्या. दुसऱ्या षटकाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर फसवी गोलंदाजी हर्षल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, जिथे मात्र अक्षरशः फलंदाजांचा लगाम आपल्या हातामध्ये गोलंदाज हर्षल यांनी ठेवला. परिणामादाखल अवघ्या 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गणेश आलेत. पहिलं षटक वैयक्तिक कोट्यातील आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय की 1 धाव जरूर अंकित केली जाते. मोठे फटके थांबलेत. विकेट तळपली पूर्णपणे. कडक झाली, टणक झाली विकेट. आणि अशा विकेटवरती टेनिसचे बॉल. मित्र असं सांगेन की सध्याचा काळ हा फलंदाजांचा काळ म्हणून असं समजलं जातं. कारण की ज्या प्रकारे टेक्निकल चेंजेस झालेत क्रिकेट जगतामध्ये, ज्या रुंदी होत्या, षटकारांच्या लांब्या ज्या होत्या त्या कुठेतरी आखूड झाल्यात. त्याच्यानंतर टेनिससारखे कडक चेंडू आलेत जे हवेच्या विपरीत दिशेने देखील ट्रॅव्हल करतात. बॅटिंगची विड्थ जर सांगायची म्हटलं तर 3 इंचापर्यंतच्या बॅटिंगची विड्थ आली आहे. आणि अशा या फॉर्मॅटमध्ये गोलंदाजांचं कडवट आव्हान आता मात्र बनू लागलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील गोलंदाजी अशी चालली आहे. मी तर एवढंच सांगेन की मित्रांनो, तुम्ही टाकलेली ही गोलंदाजी विरोधकांना अक्षरशः पाणी पाजते. धामणी संघाचं कौतुक करेन. मोठा फटका चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे.
कमालीचं क्षेत्ररक्षण. प्रसाद तिथे उपस्थित आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू असं वाटलं होतं की हातामधून निसटतो की काय, परंतु एफर्ट्स पहा. उडता प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉलिवूडमध्ये मूव्ही आली होती उडता पंजाब, ज्याच्यामध्ये मात्र आपण पाहतो की सर्वाधिक रुद्ररूप आजच्या अंमली पदार्थांचं पंजाबवरती कशा प्रकारे परिणाम करतंय आणि युवा पिढीला बर्बाद करतंय याचं विश्लेषण दाखवलं होतं. तो उडता पंजाब आम्ही पाहिला टीव्हीवरती, परंतु हा उडता प्रसाद आपल्याला मॅचमध्ये या मैदानात पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा प्रसादच्या माध्यमातून. डेडिकेशन, पूर्णपणे आपल्या टीमसाठी योगदान झोकून देत आहेत प्रत्येक चेंडूवरती. मला माझ्या संघामध्ये फलंदाजी मिळते का, मला माझ्या संघामध्ये गोलंदाजी मिळते का, ह्याहून अधिक महत्त्वाचं असतं की मी क्षेत्ररक्षण करत असताना माझ्या टीमसाठी किती धावा रोखू शकतो. हाच एक खेळाडू असतो आणि हाच एक खेळाडू भावना असते आणि तेच मात्र प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्कोर होतोय 17 रन. शेवटचा बॉल. 17 रन्स. लास्ट बॉल 1 to go. राईट आर्म ओव्हर द विकेट. सागरला संधी दिली गेली. ठोकलाय स्ट्रोक, परंतु चुकीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित कॉटन बोल्टच्या माध्यमातून हा विकेट कंप्लीट करतोय. यश प्राप्त झालंय अजून एक, ते म्हणजे विकेटच्या माध्यमातून. कारण की आतापर्यंत यश मिळत होते निर्धाव चेंडूंच्या माध्यमातून, परंतु सफलता विकेटच्या माध्यमातून प्राप्त झाली. गोलंदाज गणेशला आपल्याच फॉलो थ्रू मध्ये आणि धामणी संघ काय तिखट गोलंदाजीचा मारा करतोय. प्रत्येक चेंडू अक्षरशः फलंदाजांसाठी कर्दनकाळ बनू पाहतोय. मारावं की सोडावं हे फलंदाजाला कळत नाहीये. नाही मारलं तर निर्धाव जातोय आणि मारलं तर मात्र फलंदाज बाद होतोय. अक्षरशः दयनीय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. थोडंसं वातावरण मी तर म्हणेन की आता अवघड झालंय. निश्चित स्वरूपाने चर्चांना उधाण आले. सातत्याने आपण पाहतोय की विधानसभेच्या निवडणुकांचं ऑस्ट्रेलिया पर्थवरून जर का सांगायचं म्हणलं तर भारताने खूप चांगली आघाडी गाठली आहे. तिथे 130 वरती नॉट आउट होता जेव्हा आम्हाला लास्ट अपडेट मिळाला होता. ओपनिंगचे दोन्ही फलंदाज कमालीचं क्रिकेट दाखवतात. भारताचं उज्ज्वल भविष्य, दोन यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पर्थच्या विकेटवरती कमालीची फलंदाजी दाखवतात. आणि सध्या जर सांगायचं म्हणलं तर तसा क्रिकेट दाखवावा लागेल इथे अनिल याला, ज्या नावारूपासाठी तो ओळखला जातो. शेवटचे 6 बॉल शेष. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या म्हणजे 17. लोअर फुलटॉस चेंडू भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती. मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज अनिलला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता आणि इथे मात्र जल्लोष जल्लोष जल्लोष, उत्साह, आनंद हे सर्व काय पाहायला मिळते या विकेट नंतर. ती मुठ्ठलवाडी थोडीशी अडचणींच्या दरीमध्ये ढकलली गेली की काय असं म्हणावं लागेल. एक स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं होतं. नो डाऊट अनिल ओळखला जातो मोठ्या फटक्यांसाठी आणि सातत्याने गेली कित्येक वर्ष टीमला प्रमोट करतो ॲज अ ओपनर म्हणून. संदेह नव्हता, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता ॲज अ ओपनर म्हणून. परंतु सागर जो एक संयमी खेळाडू ना या टीममध्ये, रोल फॅक्टर जो सागरचा एवढा महत्वाचा आहे, सागरने कुठेतरी स्ट्राईक सातत्याने रोटेट करणं गरजेचं होतं. सिंगल डबलचा क्रिकेट देखील महत्वाचा असतो सध्याच्या घडीला. सर्व यंग टॅलेंटेड खेळाडूंना असं वाटतं की षटकार चौकार लागवल्यानंतरच आम्हाला बॅट्समन म्हणलं जातं. मित्रांनो असं नाहीये. सिंगल्स डबलला देखील प्राधान्य द्या. अडचणीच्या काळामध्ये हे सिंगल डबल तुम्हाला अशा प्रकारे सावरतात ना, कधी पराजयाचा विजय होईल हे तुम्हाला देखील कळणार नाहीये. गोलंदाज केतन पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित करतायत. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. टीम धामणी, चिंतामणी 11 चिंता दूर केली आहे धामणीच्या गोलंदाजांनी. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ जरूर केलाय, कॉल दिला गेलाय कॅच साठी. प्रसाद, वा 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 वा, क्या बात आहे प्रसाद. जबरदस्त अफलातून अफलातून इथे क्रिकेट मात्र प्रसादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसादने खऱ्या अर्थाने आपल्या टीमला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दिलेला हा गोड प्रसाद आहे. ज्या ज्या वेळेला प्रसादकडे चेंडू येतोय त्या त्या वेळेला त्या चेंडूला रोखण्यामध्ये तो यशस्वी झालाय. मी तर असंच म्हणेल टीमला आणि आयोजकांना की प्रसादचे हात एकदा चेक करा, कदाचित त्याच्या हातावरती फेविकॉल तर नाही लावलाय का. प्रत्येक चेंडू तो रोखतोय.
प्रत्येक हातामध्ये आलेला चेंडू योग्यपणे रोखतोय. आपल्या टीमसाठी अमूल्य अशा धावा रोखतोय. हा कॅच थोडासा डिफिकल्ट होता. हा कॅच थोडासा अवघड होता. ज्या वेगाने चेंडूवरती गेला, ज्या प्रकारे स्वतःला बॅलन्स केलं, ज्या प्रकारे चेंडूला गॅदर केलं आणि टीम मात्र आपण पाहतोय की आनंदाने, उत्साहाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपलं स्थान प्रभावापणे दाखवतोय. 17 धावसंख्या स्थिरावलेली पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत या गोलंदाज केतन याने. हवेमध्ये चेंडू असेल. पुन्हा एकदा संधी निर्माण झालीये. प्रसाद सरसवलाय. परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केतन यांचा अवघड होता असेल. भरपूर अवघड होता. याच्यात शंकाच नाहीये. परंतु प्रयत्न करणं हे खेळाडूची खेळ भावना असते, खेळाडू वृत्ती असते. ते मात्र आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अक्षय ज्यांनी हा स्ट्रोक खेळला होता आणि स्ट्राईक वरती मात्र आपण आता अमोलला पाहतोय. बघा अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतो टीम मुठ्ठलवाडीचा संघ. यस ज्याचा उल्लेख केला होता शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. 2 मोठे फटके पाहायला आले तर संघ सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकतो आणि कदाचित हे सांगण्याचा प्रयत्न फलंदाज अमोलने केलाय. ठोकलाय हा षटकार सीमारेषा अक्षयने सीमारेषा पलीकडे चालतोय. चेंडू 6 धावांसाठी. नाही अमिताभ, नाही दिलीप कुमार, हम तो सीधे साधे अक्षय अक्षय अक्षय. मैदानाच्या आतमध्ये अक्षय तुफानी फलंदाजी करतोय. पहिला चेंडू भिरकावून लावला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. बॅकफुटला गेले, जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरच्या दुसऱ्या चेंडूला मात्र काय कमालीचा गॅप शोधून काढलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. बघा शेवटच्या 2 चेंडूंवरती आलेल्या या 10 धावा यावेळेस मात्र एक वेगळी ताकद देईल टीम मुठ्ठलवाडी संघाला. काही नाही पेक्षा काहीतरी बरं. मी तर एवढं सांगेल टीम मुठ्ठलवाडी संघाला. टोटल स्कोर जर सांगायचा म्हणला तर जातोय तो म्हणजे 28च्या घरामध्ये विजयाचं लक्ष असणार ते म्हणजे 29 धावांचं. झाल्यात चुका. घडलंय काय यापेक्षा अधिक महत्वाचं आहे की या चुका सुधारायच्या आहेत आणि काहीतरी घडवायचंय. स्ट्रॅटेजी बिल्ड करावी लागेल. दांडगा अनुभव मुठ्ठलवाडी टीमकडे आहे. अनुभवी खेळाडूंचा भरणा यांच्याकडे आहे. सर्व काही यांच्याकडे मनाप्रमाणे आहे. भरपूर साऱ्या स्पर्धा अशा प्रकारच्या यांनी गाजवल्यात. ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस होतात त्या त्या वेळेला मात्र टीम मुठ्ठलवाडीचा संघ अधिक प्रभावीपणे विरोधकांच्या विरुद्ध लढतो आणि हे सर्व काही आपल्याला आता पाहायला मिळेल का हाच एक मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय आणि मैदानाच्या चौफेर अक्षरशः चर्चेचा विषय बनतोय. तर बघा 2 धावांची पॅनल्टी होती. ज्यामुळे 28+2 अशा 30 धावा होत आहेत आणि 31 धावांचं आव्हान असेल. टीम चिंतामणी 11 धामणी तुमच्या समोर. हे लक्षात असू द्या. 28 धावा झाल्यात. त्याच्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या ॲड झाल्यात. टोटल झाले 30 आणि 31चं टार्गेट असेल तुमच्या समोर.
हॅलो हॅलो. चला थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिलाच मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आणि हातामधून चेंडू मात्र निसटलाय. बघा 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्युत्तरा दाखल अपेक्षा ही नाहीये. तर बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण गोलंदाज अनिल आलेले आहेत. स्ट्राईकवरती ज्यांनी हा फटका खेचला अर्थातच फलंदाज हर्षल ज्यांनी कम्मालीची गोलंदाजी केली. त्याच्यानंतर नौका फलंदाज जो स्ट्रायकर एंडवरती आता येतोय तो म्हणजे प्रसाद. बघा प्रसादने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एवढं चांगलं योगदान दिलंय ना. मी तर असंच म्हणेन की प्रसाद जी अपेक्षा होती ना त्यापेक्षा भरपूर काय तू दिलंयस आपल्या टीमसाठी. परंतु आता तुझी गरज आहे ती म्हणजे धावा गोळा करण्यामध्ये. चांगला चेंडू होता. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हा निर्धाव आलाय. तर इथे मात्र आपण पाहतोय की डॉट बॉलची इथे सांगता झाली आहे आणि या डॉट बॉलने मात्र आपण पाहतोय की अनिल आपल्या टीमसाठी काहीतरी करू पाहत आहेत. फलंदाजीच्या माध्यमातून थोडंसं निराश केलंय आपल्या चाहत्यांना आपल्या पाठीराख्यांना. परंतु माझी गोलंदाजी माझ्या टीमसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे सांगण्याचा प्रयत्न कदाचित इथे अनिल करतायत. परफेक्ट ऑलराऊंडर, परफेक्ट पॅकेज फॉर द क्रिकेट जर काय असेल तर ते म्हणजे अनिल आहे. आणि नक्कीच अनिल या सत्रामध्ये काहीतरी करून दाखवल्याशिवाय शांत राहणार नाहीये. 3 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती 1 धाव अवघी अंकित केली गेली आहे. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉब जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचणार का? हो यस पोहोचणार. 2 बाउन्स चेंडू येतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी मिळेल हा चौकार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. जीत का बेड़ा इसी प्रकार से करना है तो पार. तो लगाइए चौकार, चौकार और चौकार. हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. खूबसूरत स्ट्रोक इस बार खेलते हुए प्रसाद. आड़े हाथ से इस बार गेंद को लपक लिया था लॉन्ग ऑन के क्षेत्र में. 4 रन के लिए और एक बड़ा स्ट्रोक, फ्लाइंग स्ट्रोक. गेंद चली सीधा तारामंडल में. बैक टू बैक बड़ा प्रहार लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद थे. लेकिन निश्चित तौर से सराहना करना चाहूंगा इस खिलाड़ी की जिस प्रकार से इन्होंने खेल भावना दर्शाई है. बघा खूप कमी खेळाडू असतात जे प्रामाणिकपणे अशा प्रकारे गोष्टी दाखवतात. तो क्षेत्ररक्षक त्याच्या आजूबाजूला कोणी नव्हतं. त्यांनी जर ठरवलं असतं तर त्यांनी सांगितलं देखील असतं की हा चेंडू षटकार नाहीये. परंतु ही खेळ भावना हवी आहे. यस षटकार आहे. 6 धावा आहेत या. 2 मोठे फटके, 2 मोठे फटके बॅक टू बॅक प्रसादच्या माध्यमातून. खोलात टाकला होता चेंडू त्यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू इथे आलाय. षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 20 धावांची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडू 20. काळेश्वरी 11 संघ आंबावडे यांच्याकडे नाणेफिकेचा कौल लागला आणि त्यांनी मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. बघा शेवटचा चेंडू पडला रे पडला. लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. थोडंसं उशीर झालाय आपल्याला. वेळेपेक्षा आपण थोडंसं पाठी आहोत आणि अशीच दिरंगाई चालली तर मला असं वाटतं की शेवटची मॅच कदाचित 2 षटकांची खेळावी लागेल. 11 धावा स्कोर कार्डवरती. ओमकार आलेत नवीन गोलंदाज. अजून एक यंग टॅलेंटेड नौका चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रथमेश पाहिला या स्पर्धेमध्ये टीम जिद्दी मराठा यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र ओमकार आलाय. पहिला चेंडू ओमकार यांचा लॉफ केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्याच लाईम लाईन मध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती कॅच सोडली होती मागील षटकामध्ये परंतु आता चूक होणार नाहीये हे मात्र अनिलला सांगतायत. कमबॅक चांगला करतायत. फलंदाज अक्षय हर्षल मात्र बाद झालेत. राज आलेत. नवीन फलंदाज राज. ज्या राजने मात्र आपल्या टीमला गोलंदाजीच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात करून दिली होती तो राज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम चिंतामणी 11 धामणी संघाचं कौतुक करावं लागेल. यांच्या संघामध्ये जे गोलंदाज गोलंदाजी करतायत तेच गोलंदाज फलंदाजी देखील साठी येत आहेत. एक परफेक्ट ऑलराऊंडर्स या संघामध्ये आहेत
आणि सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर क्रिकेट एवढं फास्ट झालंय ना मित्रांनो, की अगदी 11वा खेळाडू देखील असा असावा जो गोलंदाजी देखील करू शकेल आणि फलंदाजी देखील करू शकेल. एवढं क्रिकेटला वाव आली, एवढं क्रिकेट प्रगत होत चाललंय, एवढं क्रिकेट पुढे गेलंय. त्याच्यामुळे कदाचित टीम चिंतामणी 11 तुमच्याकडे ही जी स्ट्रेंथ आहे याचं कौतुक करावं लागेल. ओमकार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज राज स्ट्राईकवरती येत आहेत. 11 धावा स्कोर कार्डवरती आपल्या पाहायला मिळतात. ओमकारला पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत मात्र चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव देतोय. सातारा स्पोर्ट्स चषक 2024 आणि 25चा हा हंगाम आणि या हंगामाची पहिली क्रिकेटची स्पर्धा. पहिली क्रिकेटची स्पर्धा म्हणजे मित्रांनो दिवाळीच्या नवीन कपड्यांसारखी असते. कधी एकदा दिवाळीचे नवीन कपडे आई बाबा आम्हाला देतात, ते कसे आहेत, कशा प्रकारे आम्हाला सूट होतात याची एक उत्कंठा असते ना. त्याच प्रकारे कधी एकदाचा हंगाम सुरू होतोय, कधी एकदाची पहिली स्पर्धा पाहायला मिळते, कधी एकदाची आमची नवीन जर्सी आम्हाला पाहायला मिळते, कधी एकदाची माझी ती पुन्हा एकदा बॅट हातामध्ये येते आणि कधी एकदाचा पहिलाच रन मी माझ्या स्कोर कार्डवरती अंकित करतो. अशा भरपूर सारा उत्कंठा आणि उत्साहाने भरलेला हा पहिला सामना असतो आणि हे सर्व काय आज मात्र इथे आपल्याला एन्जॉय करायला मिळालं. पहिली मॅच होती म्हणून सर्व संघ वेळेवरती आले. आयोजकांच्या माध्यमातून थोडासा उशीर जरूर झाला, परंतु त्यानंतर बघा मित्रांनो काय सुंदर सुंदर सामने, काय नेत्रदीपक स्ट्रोक्स खेळ आपल्याला पाहायला मिळाले आणि सर्व काही चालत असताना बघा इथे आपण पाहतोय की टीम मुठ्ठलवाडीने कधी एकदाचा कमबॅक केला हे देखील कळलं नाहीये. या षटकामध्ये ओमकारने जे षटक हाताळलंय ना वाखण्याजोगे म्हणेल मी तर. राज आला, हजेरी लावली आणि परत चालला. बघा संयमी खेळ आणि संयमी क्रिकेट ही देखील काळाची गरज आहे. मैदानावरती जाणं आणि गेल्या पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळणं हे ॲग्रेशन सध्या नकोय. टीमची गरज जी आहे त्याला अनुसरून स्वतःमध्ये बदल घडवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक आलेला आहे. दीपक म्हणजे अंधारावरती मात. 13 रन झालेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोक खूप चांगला एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, कमालीचा कॅच, व्हॉट अ एफर्ट. काय सुंदर देखना कॅच इथे कंप्लीट होतोय आणि अजून एक फलंदाज मैदानावरती येतोय, हजेरी लावतोय. हो मी आज आलो होतो या स्पर्धेमध्ये खेळायला हे सांगून तंबूच्या आश्रयाला जातोय. सलग 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद करतायत. ओमकार यंग टॅलेंटेड खेळाडू, यंग ब्रिगेड या वर्षीच्या हंगामामध्ये मी तर असं म्हणेल की वेगळी चुणूक दाखवतात. प्रथमेशनी कमालीची गोलंदाजी केली होती. आता अजून एक नवतरुण खेळाडू मी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओमकार, जो मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ओव्हर हॅट्रिक कंप्लीट तर करतायत, परंतु आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन थांबतायत. एक रेकॉर्ड लिहिला गेलाय या वर्षीच्या हंगामामध्ये ओमकारच्या नावावरती ओव्हर हॅट्रिकचा. परंतु आता विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाणार का हे पाहूयात. हॅट्रिक चेंडू, भारतासाठी पहिली हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज चेतन शर्मा न्यूझीलंडच्या विरोधामध्ये. यस, हॅट्रिक कंप्लीट होते. ती म्हणजे ओमकारच्या माध्यमातून एक रेकॉर्ड लिहिला गेला या वर्षीच्या हंगामामध्ये या नवोदित खेळाडूच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये या गोलंदाजाने 4 विकेट संपादित केलेत आणि 2 धावा खर्च करत आपल्या टीमला अक्षरशः अडचणीच्या दरीमधून ओढून बाहेर काढलंय. स्कोर झालाय 13. 12 बॉल 18. सॉरी एक मिनिट. पॅनल्टीचे 2 रन ऍड करायचे. ओके, ह्यांना पण पॅनल्टी आहे का? म्हणजे पॅनल्टी मायनस पॅनल्टी म्हणजे येणारे 12 चेंडूंनी 16 धावांची आवश्यकता. कारण की अनिलजी जेव्हा आमच्यापर्यंत आले होते त्यांनी सांगितलं की 2 धावांची पॅनल्टी ऍड करा, परंतु आम्हाला हे लक्षातच नाही की त्यांच्या टीमवरती देखील पॅनल्टी आहे. त्याच्यामुळे ती पॅनल्टी ही पॅनल्टी इज इक्वल टू मायनस पॅनल्टी. फिटूस थोडीशी मजाक मस्करी देखील होणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेटच्या ठिकाणी चालत राहील, परंतु जे प्रेक्षक वर्ग आलेत ना त्यांना थोडंसं एंटरटेनमेंट हवं आहे. आणि कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून, कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल की त्यांना थोडंसं मनोरंजन कशा प्रकारे देता येईल. येणारे 12 चेंडू
आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बारा चेंडू 16. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विशाल राईट राऊंड द विकेट. कम्मालीचा स्ट्रोक. काय हुक केलाय, काय टायमिंग आहे, काय अचूकता आहे, काय भेदकता आहे. सुपर्ब 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 स्ट्रोक प्रसादच्या माध्यमातून इथं मात्र पाहायला मिळाला 6 धावांसाठी षटकार. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर डावखुळ हाताचे फलंदाजी सातत्याने हवी आपल्याला पाहायला मिळतात. मॅथ्यू हेडन असेल, त्याच्यानंतर आपण सांगायचं म्हणलं तर भारतासाठी सौरव दादा गांगुली असेल, भारतासाठी सध्याच्या घडीला रिषभ पंत असेल, अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मोठे फटके खेळणारे खेळाडू हे किती आक्रमक आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आत्ताच्या घडीला आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे प्रसादची बॉडी लँग्वेज जो क्रिकेट दाखवते, जे ॲग्रेशन दाखवते, यासाठी मी तर असंच म्हणेन की शब्द अपुरे पडतायत. क्षेत्ररक्षणामध्ये समीकरण 16चं होतं, आता बदललंय आणि 10चं राहिलंय. प्रसाद ध्येयबोली थोडीशी ॲग्रेसिव्ह, थोडीशी घातक आपल्याला पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका पाहायला मिळेल का? पावलं अडखळली आहेत बघा गोलंदाजाची. याच्या मागचं खरं कारण काय आहे हे गोलंदाजालाच माहिती आहे. फलंदाजाने दर्शवलेला ॲग्रेशन की पायामध्ये नॅचरली आलेला हा अडथळपणा. पुन्हा एकदा सज्ज राईट राऊंड द विकेट. विशाल येस येस मी त्या खेळपट्टीवरती गेलो होतो आणि त्या खेळपट्टीवरती थोडीशी टेकड आहे, ज्याच्यामुळे ती टेकड चढत असताना गोलंदाजांना त्रास होतोय, याच्यात कुठलीही शंका नाहीये. परंतु आज दिवसभर खूप चांगली गोलंदाजी राहिली सर्वच गोलंदाजांकडून. भरपूर सारे असे की फॅक्टर असतात मित्रांनो, एक लक्षात ठेवा. ग्राउंड हे फलंदाजाचं, ग्राउंड की गोलंदाजाचं, असे प्रश्न जेव्हा पडतात ना त्यावेळेला मात्र या छोट्या छोट्या चुका, या छोट्या छोट्या बाबी अक्षरशः विचारात आणल्या जातात. अकुटप्याची लाईन पुन्हा एकदा हुक केलाय चेंडूला ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाहीये. अक्षरशः आपण पाहतोय गवताला आग लगावत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. हिरवळ शाळ पांघरलीये या मैदानाने, परंतु या शालीवरती देखील अक्षरशः आग लावत चेंडू फरार केला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज आहे प्रसाद. या प्रसादाने मैदानावरती धाव फलकावरती जो प्रसाद दिलाय ना तो कदाचित विजयाचा प्रसाद ठरतोय की काय. अजून एक चांगला स्ट्रोक. सातत्याने ज्या प्रकारे आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल या प्रसादाचं. जवळजवळ आपण पाहतो की सामना आपल्या खिशामध्ये टाकण्याचा यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला सांगायचं म्हटलं तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 24 धावा. अद्याप देखील 5 धावांची आवश्यकता असेल. मॅच फिनिश केली जाणार का या चेंडूवरती विशालच्या अंगेश प्रसादच्या माध्यमातून? जर का केली गेली तर मॅन इन फॉर्म हा खेळाडू निश्चित स्वरूपाने इथे मात्र चर्चेचा विषय बनेल. हो यस प्रयत्न केला गेलाय, थोडासा अपुरा पडला. चेंडू येते सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या फलंदाजाने प्रत्येक क्रीडा रसिकाच्या गळ्यातलं ताईत बनण्याचा प्रयत्न केलाय, असा खेळाडू जर का कोण असेल तो म्हणजे प्रसाद. क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जेदार क्वालिटी, बॅटिंग आउट ऑफ द स्टँडर्ड, कमालीचा खेळ, कमालीचा खेळ, सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट विशाल. ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू फरार 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 येतोय 4 धावांसाठी. चौकार चौकार चौकार. हा होता विजयाचा चौकार आणि टीम चिंतामणी स्पोर्ट्स अर्थातच धामणी हा ठरतोय विजयाचा मानकरी. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर टीम मुठ्ठलवाडी तुमचं देखील मी कौतुक करेल आणि तुमचा देखील आभार व्यक्त करेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला आणि सहकार्याची भूमिका दर्शवली.